भारतीय संस्कृतीमध्ये निर्माल्याला पावित्र्याचे स्थान आहे, मात्र त्याचे विसर्जन अनेकदा जलप्रदूषणास कारणीभूत ठरते। या समस्येवर शाश्वत उपाय शोधत पर्यावरणाचे रक्षण आणि हाताला रोजगार देण्याच्या उद्देशाने निर्माल्य सुगंध या आगळ्या वेगळ्या कार्यशाळेचा सोलापुरात मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला। इंटॅक सोलापूर चॅप्टर, इंटॅक नवी दिल्ली येथील HCCD विभाग आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या 4 दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन बुधवारी उत्साहात संपन्न झाले। श्री सरस्वती शिक्षण संस्था संचलित हिराचंद नेमचंद प्रशाला येथे आयोजित या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रोटरीचे DGE RD 3132 श्री जयेशभाई पटेल हे होते। प्रमुख पाहुण्या म्हणून पाखर संकुल संस्थेच्या संस्थापिका ज्येष्ठ कीर्तनकार शुभांगीताई बुवा आणि MIT स्कूल ऑफ डिझाईनच्या अधिष्ठाता प्राध्यापिका रुपाली धामणे यांची उपस्थिती होती। तसेच नवी दिल्ली येथील तज्ज्ञ प्रशिक्षक प्रवीणजी तिवारी, अनुष्का रावत, इंटॅक सोलापूरचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र काटीकर, सहसमन्वयक आर्किटेक्ट श्वेता कोठावळे, रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या अध्यक्षा डॉक्टर धनश्री केळकर, सचिव दिनेश पोपलिया आणि सहसमन्वयिका आर्किटेक्ट पुष्पांजली काटीकर यांची व्यासपीठावर सन्माननीय उपस्थिती होती। या कार्यशाळेत सोलापूर जिल्हाभरातून सुमारे 85 महिला, युवक आणि युवती सहभागी झाले आहेत। 4 दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणात हस्तकलेच्या माध्यमातून उदबत्ती निर्मिती, कच्च्या मालाचे व्यवस्थापन आणि विक्री तंत्र यावर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे। कार्यक्रमाचे औचित्य साधून श्री सरस्वती शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा रेवती कुलकर्णी व मुख्याध्यापिका नीता येरमाळकर यांनी शुभेच्छा दिल्या आणि संस्थेचे पूर्ण सहकार्य राहील असे आश्वस्त केले। कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्राध्यापक भीमगोंडा पाटील यांनी केले, तर रोटरी क्लबच्या अध्यक्षा डॉक्टर धनश्री केळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले। हा उपक्रम शहराच्या विविध भागात राबविण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले।